हा चेंडू तटवलाय, छान पद्धतीने टर्न केला आणि चेंडू जातोय अगदी सीमारेषेच्या बाहेर स्क्वेअर लेगच्या दिशेने. पहिला चेंडू होती, पहिला चौकार विकीच्या बॅटमधून. ज्ञानेश्वरजी कडो साहेब जरा व्यासपीठाकडे या. आपण इथून बहुतेक दूरवरती गेलेला आहात तर तुम्हाला बोलवत आहेत. ज्ञानेश्वरजी कडो साहेब आपण या इकडे जर आपल्याला बोलवणं आलंय. इथे मात्र विकेटचं बोलावणं आलंय आणि आलंय विकेट. लगेच प्रत्युत्तर दिलं, जसंच तसं उत्तर. टिट फॉर टॅट, फलंदाज बाद. चेंडू इतकाही खराब नव्हता आणि इतकाही चांगला नव्हता, अगदी मिडल चेंडू होता. शॉर्ट ऑफ गुड लेन, स्लाइडली टप्पा पडला, काहीसा काटा बदलत असताना फ्लाय झाला. ऑन द राईज आडव्या बॅटनी फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला. त्या फटक्यामध्ये तंत्र बिघडलं गेलं. बॅटची पातळ कडा घेतल्याने विकेट किपरने पाठीमागे जात असताना सूर्यदेवच्या नजरेच्या समोर, त्या लक्क प्रकाशाच्या समोर हा झेल टिपला आणि फलंदाज ज्याने चौकाराने सुरुवात केली त्याने विकीला लगेचच परतीचा रस्ता दाखवला. याला म्हणतात तुमची दमछक, तुमची चमक, तुमची चमकदार कामगिरी आणि तुमच्या मनामधली ती भावना जशास उत्तर देण्याची. कारण क्रिकेटच्या युद्धामध्ये, क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही ही क्वालिटी दाखवलीच पाहिजे. समोरच्याला हवी होईल इतकं तुम्ही परवानगी द्यायची नसते, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही हवी होता आलं पाहिजे. त्यालाच म्हणतात तुमचं क्रिकेट, त्यालाच म्हणतात तुमचं द्वंद्व युद्ध, त्यालाच म्हणतात संघर्ष. तोच तुमचा असेल झुंज, लढाई. आणि ती लढाई करण्यासाठी आपल्याला परमेश्वराने पाठवलेलं असतं मित्रांनो, आणि आहे सुद्धा. जसं लोकमान्य टिळकांचं वाक्य आहे की स्वराज्य मिळवणं माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो स्वराज्य मी मिळविणारच. तसं आपल्याला परमात्मा म्हणतो की तुला जे पाठवलंय मी पृथ्वी तलावरती ते फक्त यश प्राप्त करण्यासाठी. तू सुद्धा स्वतःला सांगायचं असतं की यश मिळवणं माझा जन्मसिद्ध आहे आणि त्या यशाची प्राप्ती मी करणार आणि ठोकणार षटकार. मिड विकेटच्या वरून उडण खटवला, बिगी सिक्सर. अगदी हवेमध्ये नाचत बागडत डोलत जात असताना फुलटसला भीर काऊन दिलं होतं. सनसाठी निर्माण केली दीपकने आलेला षटकार मारून. धावसंख्या दुहेरी आर्ली खेळला, खूपच नशीब बलवत्तर की तिथे प्लेड ऑन नाही झाला. पुण्यात रायझिंग चेंडू होता, बॅटची कडा घेतलेली, चेंडू पाहायला नंतर आदळला. आपण रिप्लेमध्ये पाहू शकतो हा फनी मुमेंट. तो पाहायला मिळेल आमच्या लाईव्ह प्रेक्षकांना जे जोडले गेलेत माई लाईव्हशी. माऊली लाईव्हने सुद्धा मस्त अगदी या ठिकाणी भरारी घेतली म्हणू शकतो. मुरबाड असो, कल्याण तालुका, आमच्या परिसरात सुद्धा ही वाहिनी आता चमकलेली आहे. आणि बघा तिथे ओहो बरोबर बॅटची आतली कडा आणि चेंडू धडकला, अगदी टू क्रशिंग झाला. नशीब का तिथे प्लेड ऑन नाही झाला. डॉट चेंडू. पुन्हा एकदा अर्ली खेळला गेला, हवेमध्ये बॅट फिरवतोय. हे चांगला बॅटिंगचं प्रदर्शन नाही मित्रा. चांगला बॅटर होण्यासाठी तुम्हाला चेंडूचं मेरिट ओळखता आलं पाहिजे. चेंडूला आय लाईनच्या समोर घेऊन पोझिशनमध्ये येऊन फटका कसा बनवतेला प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी तुम्ही तुमचं शॉट सिलेक्शन, तुमचं टायमिंग, तुमचं पायांची हालचाल, फूट वर्किंग हे निवडलं पाहिजे. या तिन्ही गोष्टींचा संगम जेव्हा होतो तेव्हा चांगला फटका बनत असतो. त्याला म्हणतात चांगला क्रिकेटर. जसं मोबाईलमध्ये नेटवर्किंग नसेल तर मोबाईल काय कामाचा नाही, बरोबर. तसं तुमच्या बॅटिंगसाठी फुटवर्किंग नसेल तर बॅटिंगला काय अर्थ राहत नाही, तुमचा चांगला फटका बनत नाहीये. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 1 गडी बाद. 10 वरती पाहतो आपण आर्या 11 जे हनुमान स्पोर्ट्स वाघाची वाडी संघाची धावसंख्या 1 वरती 10. पहिलं षटक गणेशने हाताळलं. दुसऱ्या षटकासाठी रोशन सज्ज झालाय. तलेवाडी संघाने टॉस जिंकला. फिल्डिंग करतायत पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी. खूपच लांब चेंडू होता, दूरवरती बॅट सुद्धा घातली होती तिथे बघितला, पण स्लॅजचा प्रयत्न होता. परंतु अशा नादामध्ये फलंदाज फसतो बरं का, कारण ही छेडछाड असते आणि असं छेडछाड करणं फार धोक्याचं असतं. अशा वेळेला कट जात असते, परंतु ते बचावला. काहीसा फास्टर रन होता, बॅकफुटला गेला, फक्त दिशा दिली पुश करो खुश रहो. शॉर्ट एक्स्ट्रा कवरचा फिल्डर आलाय, त्याने कव्हर केला चेंडूला, फिल्डिंग करे पण एक धाव वेगाने फुलवली. धावसंख्या 12 वरती 1 गडी बाद वाघाची वाडी. रमणीय वातावरण तयार झाले बघा. अनेक ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. आपला मसा परिसर असो, शिरवली, मानुली पुन्हा अर्ली खेळतोय. टायमिंग चुकतंय बॅटरचं. उंचीचा फायदा मिळू शकतो परंतु अगदी स्वतःला तिथे राखत नाही, संयम राखत नाहीये. खूपच घाई करतोय. चेंडू हलवार येतोय. चेंज ऑफ पेसचा वापर करतोय प्रॉपरली. गणेशने जसं केलं तसं रोशन सुद्धा करतोय. आणि त्यांनी बरोबर वीक पॉईंट जाणलाय बॅटरचा की बॅटर लवकर घाई करून बॅट फिरवते, त्याला आपण चेंज ऑफ पेस करून शॉर्ट ऑफ लेन टाकून
थांबवू शकतो आणि धावसंख्या थांबवलेली आहे. करंट रेटेड 9चा आहे, 9.0. उडवलाय, आता खेचलाय, पिकअप शॉट आहे, भिंगरी शॉट आहे, भिंगरी होत असताना बुर्र सिक्सर. बरोबर, काला कवा काट काहेचा दिलेर मेहंदीचा गाणं आणि या फटक्यातून सुद्धा दिल आलाय प्रेक्षकांचा या बॅटरवरती की त्याला सूर गवसलाय. दीपकने ठोकला षटकार आणि पुन्हा ते ललकार. ही ललकार आहे की हाकार आहे की इथे चमत्कार आहे. विकेटचं पतन होत होतं परंतु निसटलाय. धोका भी दिया, छक्का भी दिया, मौका भी दिया. सिक्सर होतोय, लकी सिक्सर दीपकच्या बॅट मधून. अगदी खांद्याच्या वर नेले होते, पोझिशन मध्ये नीटसा नव्हता. क्रॉस झेल घेण्याचा प्रयत्न त्याचा झाला, चेंडू पडला होता हातामधून पण तो चेंडू निसटला आणि तिथे षटकार प्राप्त झाला. धावसंख्या 24. लेट द बॉल गो टू द विकेट कीपर. समजदारी दाखवली इथे बॅट्समन दीपक नाही. 7 वरती त्याने 7 चेंडूमध्ये 18 धावा कुठल्यात, विकी बाद झाला आणि आता या इनिंगची सूत्र आपल्या हातात घेतली आहेत मिस्टर दीपक नाही. पुन्हा गोलंदाज बॉलिंग बाद होती. धावसंख्या 25. त्याच्या आधी एक वाईट पडला आणि नंतर एक डॉट आला आणि धावसंख्या 25 होती. एक गडी बाद. टीम जय हनुमान वाघाची वाडी ज्याला बॅटिंग मिळाली आहे आणि वाघाची डरकाली इथे सुरू झाले. खोदून काढलाय, लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह. आता मात्र राजने चुकी नाही केली. राजने झेलवती राज केलं आणि फलंदाजला इथे नाराज केलं. दीपक परत डगआउट झोन कडे. मुंबई पोलीस दत्ताजी कडव मेजर साहेब आणि सचिनजी पस्ते साहेब, आम्ही आपलं हार्दिक स्वागत होते. आपण आलेला आहात, कृपया आपण मंचकाकडे या. आपण सरपंच साहेब नामदेवजी कडव साहेब बोलवत आहेत. वेलकम. पोलीस आमचे साहेब आहेत, मेजर साहेब, फार मोठी त्यांनी जबाबदारी, अहोरात्र मेहनत करतायत. आणि सचिनजी पस्ते साहेबांचा आपण लगेच इथे तुझे सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावर. विकेटचं पतन झालं बघा, तिथे झेल टिपला उत्कृष्ट पद्धतीने राजने आणि ते सचिनजी पस्ते साहेबांचा होतो हेतूची सन्मान या आपल्या व्यासपीठावर. तरुण समाजसेवक उद्योजक सचिनजी पस्ते. नावामध्ये सचिन म्हणजे क्रिकेटचं बेट असणारच. सचिन सचिन असं नाव यायचा जेव्हा सचिन उतरायचे मैदानामध्ये आणि गॉड ऑफ क्रिकेट बनले. कोण विसरणार नाहीये. आणि आपले पोलीस मेजर साहेब दत्ताजी कडव साहेब. P for polite, O for obedient, L for loyal, I for intelligent, C for careful, E for efficient असे पोलीस दत्ताजी कडव साहेबांचा इथे आम्ही करतोय. येतो ती सन्मान सदरक्षणाह खलनिग्रहण आहे. दत्ताजी कडव साहेब तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. तुम्ही सुद्धा कुटुंबाची जबाबदारी स्वीकारून त्यांच्याकडे कमी लक्ष देऊन आमच्याकडे जास्त लक्ष देत आहे. तुम्ही आहात म्हणून आम्ही सुखाचा दिवस जगत असतो आणि तुमच्यामुळेच आम्ही रात्र असो दिवस असो अगदी निश्चिंतपणे आमचं जीवन जगत असतो. आपले पोलीस मित्र इथे 2 गडी बाद झाले. धावसंख्या 26 वरती पाहतो आपण. षटकामध्ये सुरू केले गणेशने आणि चेंडू क्रमांक 4 इथे काय होणार. चौथ्याला चौथे धावा मिळतील नाही. वा उलटा पुलटा झेल टिपलाय. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द टुडे टेकन. जबरदस्त झेल टिपलाय. आधी मागे मागे गेला. लक्ष होतं शेवटचं चेंडूकडे, जसं अर्जुनाचं लक्ष होतं त्या माशाच्या डोळ्यावरती आणि बाण सोडला. स्वयंवर जिंकला. इथे झेल टिपलाय. मस्त टेकन. फलंदाज बाद.
मी आपणास बोलवतोय आम्ही. आपण आपलं आगमन तर झालंय क्रीडानगरीवरती. आपल्याला आमचे सरपंच साहेब नामदेवजी कडू साहेब बोलवत आहेत. प्लीज आपण मान स्वीकारा आणि आपण या. आपलं हार्दिक स्वागत. ज्ञानेश्वरजी कडू सुद्धा तुम्हाला बोलवत आहेत. वेलकम. आणि तानाजी आगिले साहेब, आपण जास्त ऊन खाऊ नका, तुम्हाला स्पर्धा कव्हर करायची, आपण या. आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यांचं नियोजन आजच सुरू झालं. मला सुद्धा त्यांनी एक जबाबदारी दिली आहे साहेबांनी. इथे चेंडू खाली ठेवलाय, टप्पा पडला ऑफस्टिकच्या बाहेर आणि शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता तिथे. थोडासा अगदी हवेमध्ये बॅट फिरवली गेली. ते सुद्धा प्रयत्न करतात की मला अजून काय याच्यामध्ये बदल करता येईल येणाऱ्या माझ्या स्पर्धेमध्ये, अजून कशी मी इथे क्रीडानगरीला सजावट करू शकतो, हे त्यांचं सर्वेक्षण सुरू झालं. सर्वे करणं फार महत्त्वाचं आहे. त्यांच्या डोक्यात प्लॅन तर आलाय, इम्प्लिमेंट करायचं आहे त्यांना. येत्या 18, 19, 20, 21 मार्च रोजी आम्ही शिरोलीकर स्पर्धा, आपल्या बेटीज तानाजी आगिलेंची स्पर्धा, त्यांचं स्वप्न आपण साकार करणार आहोत या हनुमान क्रीडांगण शिरोली या ठिकाणी. हा डॉट आला. हो हो हो, हा हॉट नाहीये. तर इथे मात्र फार फार खराब फटका, कॉटन बॉल, फलंदाज बाद. धक्का क्रमांक 4 लागतोय वाघाची वाडीला. धन्यवाद. येस डीजे. आमचे सन्माननीय किरण भाऊ आगिवले साहेबांचा सुद्धा आम्ही येतोचीच आभार व्यक्त करतोय. शतशः आभार की त्यांच्या माध्यमातून लाईव्हचे आम्हाला पुरस्कर्ते ते लाभलेत, त्यांनी आम्हाला योगदान दिलंय या लाईव्ह प्रेक्षकांसाठी. त्यासाठी किरण भाऊ आगिवले आम्ही आपले हार्दिक आभार व्यक्त करतो आयोजकांच्या वतीने. कारण आगिवले साहेबांचं मला मागच्या 2 वर्षापूर्वी सुद्धा प्रेम मिळालं होतं. किरणजी आगिवले, विकास आगिवले, नानाजी आगिवले, मी नाही विसरू शकत सुरेश दादा बांगर, त्यांनी तर मला घरी जेवायला नेलं होतं मागच्या रजनी क्रिकेटमध्ये, त्यांना सुद्धा विसरू शकत नाही. सौरभ आगिवले, सन्मान्य उत्तमजी कांबडी साहेब, आपण पण या. आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. उत्तमजी कांबडी साहेब, आपण पण या. आपल्याला सुद्धा सरपंच साहेब बोलवत आहेत. या, आपण सर्व आमचे अतिथी आहात. अतिथी देवो भव ही परंपरा आम्ही जोपासतोय. इथे 4 गडी बाद झाले, धावसंख्या नीटची जोपासली नाहीये. 9.0च्या वेगाने धावसंख्या 27 वरती. ह्याच रेटनी पुढे गेली तर प्रोजेक्टेड स्कोर विल बी 45. हर्ष नावाचा गोलंदाज सज्ज झालाय 4थ्या षटकासाठी. पहिला चेंडू मार्गस्थ, राऊंड द विकेट, पायात टाकलेला, खोदून काढला, पॅट अँड पॅड मध्ये चेंडू वेगान जातो. तिथे 2 फिल्डर पोहोचले होते अगदी काऊ कॉर्नर रिझन कडे. त्या दरम्यान फेकी झाली आणि बॅकअप सुद्धा झालं. बघा, हे बॅकअप फार महत्वाचं असतं. जसं नामदेवजी कडू साहेबांना बॅकअप मिळालं म्हणून ते सरपंच पद त्यांनी प्राप्त केलं. बॅकअप नसतं तर काही करू शकत नाही. तसं त्यांना स्पर्धेसाठी ज्ञानेश्वर कडू साहेबांचं बॅकअप प्राप्त झालं, इतर सर्व मंडळाचं बॅकअप प्राप्त झालं. यालाच म्हटलं जातं एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. जगामध्ये एकटा आपण काही करू शकत नाही मित्रांनो. कोणतरी गॉडफादर, कोणतरी गॉड ब्रदर, कोणतरी गॉड मदर आपल्याला पाहिजे असते आणि कोणतरी सहकारी आपल्याला मित्र पाहिजे असतो जो आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकतो. इथे वाईटचा इशारा आणि पंचांनी दर्शवलंय म्हणून दादाला की 1 फॉर दी ओव्हर सुद्धा तिथे सिग्नल दिले. बाउन्सर टाकल्यामुळे धावसंख्या 29. वाघाची वाडी 29 धावा, 4 गडी बाद. कमलाकर खेळतोय 0 वरती, करण खेळतोय 2 वरती. गोलंदाज हर्ष, राऊंड द विकेट, पुन्हा पायामध्ये होता, खोदून काढला. बॅकलिप तर हाय वापरली होती बघा, पण तो फटक्यामध्ये ताकद नव्हती. काहीसा टॉप हँडचा सुद्धा वापर केला, थोडासा बॉटम हँडचा वापर जास्त केला जातो. टॉप हँडचा वापर करताना इनसाइड आउटचे फटके पाहायला मिळतात, जे आपण सरळ रेषेमध्ये आधी व्ही शेपमध्ये जास्त लगावतो. जसे विराट कोहली बनकटी फटका वापरताना बॉटम हँड आणि टॉप हँड दोघांचा वापर करतात. धावसंख्या 30 वरती, 30. टर्न केलाय, मस्त गिरकी घेतली आणि चेंडूला फिरकी देत असताना 1 टू 4, 4 रन दर्शने चौकार, 4 धावांसाठी. करणच्या घरचे आई वडील जेवता जेवता म्हणाले असते, आई म्हणाली त्यांची की मेरा करण आ जाएगा, आणि तो करण आला. त्या करणने इथे चौकार मारले आणि करणने अगदी इथे मात्र रनांचं कारण सांगून इथे 6 धावा अगदी आपल्या बॅटिंगमध्ये योगदानित केलेल्या इथे ड्राईव्ह केला. पुन्हा त्या बॅकफुटला गेला, मस्त वेगाने फास्ट तिथे हुलकावून दिले, उंच वडी घेतली, त्याच्या डोक्याच्या बाहेर चेंडूने हुलकावून दिली. येतो हा चौकार नशिबाचा. एक घटक सुद्धा बनलाय. प्यार व्यार तर असेलच माहिती आपल्याला, खाणं पिणं पण असतं, पण तो क्रिकेट सुद्धा तितकं समाविष्ट झालंय या जीवनाच्या आपल्या आनंदासाठी. राघोबाचे 2 चौकार, धावसंख्या 38 वरती. धावांचा आलेख वाढण्याचा प्रयत्न करतोय करण. पुन्हा एकदा सज्ज,
सामना करेल. इथे एकदा पुन्हा एकदा हॅमर्डचा प्रयत्न होता, बॅकफुटला गेला, छान पद्धतीने हापाम पूल केलं, तिथे वेगाने प्रवेशद्वाराजवळचा फिल्डर येतोय, फेकी केली, विकेट किपर जास्त पुढे गेलाय. आणि तिथे मात्र काय झाला, दोन्ही पण गाड्या एकाच दिशेने, दोन्ही पण गाड्या तिथे पोहतो. आता मुरबाडची गाडी म्हैसाकडे, म्हैसाची गाडी मुरबाडकडे येत असताना हे नाट्यमय स्थिती पाहायला मिळते इथे. हेच क्रिकेट मित्रांनो, तुमच्या डोळ्याचं पारणं फिटत असतं. चेंडू काही बघा, ऍक्शन बुटेल सरांची ऍक्शन बघा, 4 धावांची ऍक्शन त्यांची, 4 धावा दिल्या साहेबांनी. हँडग्लोव्ह त्यांचा सफेद बघितला, मला वाटलं मायकल जॅक्सनचा हात आहे की काय, ते असेच हँडग्लोव्ह वापरायचे. आम्ही मजा घेत असतो नेहमी, बुटेरे असो, भावड्या असो, धमाल असते. आणि आज आम्हाला कमलाकर सुद्धा जॉईन झालेत, कारण येणाऱ्या स्पर्धेमध्ये आमच्या अण्णा पुन्हा एकदा आमच्या असतील आमच्या सोबतीला. धावसंख्या 42 पाहतो आपण, 4 गडी बाद, 3.5 षटकं. षटक हाताळतो तो हर्ष नावाचा गोलंदाज. आणि या अगदी छोट्या उंचीच्या करणने काय मस्त पद्धतीने अगदी जिगरा दाखवलाय आपल्या वाघाची वाडी. म्हणून हा वाघ आहे, खोदून काढलाय, पुन्हा त्याची यॉर्क केला होता, ब्लॉक डिलिव्हरी, त्या ठिकाणी शॉर्ट मिड विकेट घेतलाय, तैनात केलाय. त्यामुळे एकच धाव मिळेल. बघा खुन्नस बघा, टसन बघा, एकमेकाला तिथे ते अगदी आव्हान देत आहेत, हास्याचे फवारे उडतायत. आणि एका धावेने धावसंख्या इथे पाहतो आपण 43 वरती जाऊन ठेपलेले. षटक क्रमांक 4 सुद्धा समाप्त झालं. 43 धावा, 4 गडी बाद, षटक 4 समाप्त. अत्यंत सुंदर रमणीय स्पर्धा आणि त्यामध्ये भरणी करतात डीजे मास्टर. स्पीड अप करा. पंचमा दर्शनात बघा, त्यांना सुद्धा वेळेचं भान आहे. भावड्या सर, योगी बुटेरे सर, अण्णा सर, तिन्ही पण पंच स्पर्धेला गालबोट कसं लागणार नाही याची काळजी घेत आहेत. स्पर्धा शिस्तबद्ध पार पडावी याची प्रत्येकाने काळजी घेतलीच पाहिजे. कारण बघा मेहनत आमच्या ज्ञानेश्वरजी कडसाहेबाची सुद्धा, स्वतः धावतात पलटात उन्हातानाची पर्वा न बाळगता आपण जो वसा आपल्या खांद्यावरती घेतलाय, जी जबाबदारी घेतली आहे, त्या जबाबदारीला सार्थक ठरवण्यासाठी ही मेहनत करतायत. ज्ञानेश्वरजी कडव असतील, आमचे सन्मानित सरपंच नामदेवजी कडव असतील, इतर सर्व आमची मंडळी, सर्वांची अथक मेहनत आणि त्याच मेहनतीच्या आधारे ही भली मोठी स्पर्धा साकारलेली आहे. मानवलीकर चषक 2026 ही स्पर्धा. मग रवीजी पवार, सुरेशजी कडव, जीवन कडव, चेतन कडव, संजय कडव, निलेश हरड, सचिनजी कापडी, विकास व्यापारी, अमोल कडव, महेश कडव, ज्ञानेश्वर सिरोसे, अक्षय कडव, प्रमोद कडव, कुणाल, रितेश, तुषार, करण कडव, यश कडव, या सर्वांची मेहनत आणि यांच्या पाठीमागे सुद्धा त्यांचे मित्र असतील. ते सांगत असतील की करण तू कस कोरी, मी तुझ्या पाठीशी आहे. एक पाठीचा कणा असतो आणि ती बॅकअप असतं की करण जेव्हा तुला भूक लागेल तेव्हा मला सांग, मग मी स्कोरिंगला बसणार. हे एकमेकांचं साह्य असतं मित्रांनो. आणि आपल्या गावाची अनबान शान राखण्यासाठी ह्या गोष्टी कराव्याच लागतात. कारण आपल्याला जग पाहत असतं की ह्या गावाची स्पर्धा आहे, जय मल्हार आयोजित स्पर्धा आहे. तर मालवलीकरांची कशी मदत आहे, तसे शिरोलीकरांची कशी मदत आहे, म्हसा परिसरातील कुठल्या व्यक्तीने मदत केली, हे जग पाहत असताना ती एक दखल घेतली जाते स्पर्धेसाठी. आणि त्यासाठी आपण प्रत्येकाने सडल हाताने मेहनत घेतली पाहिजे, दखल घेतली पाहिजे आणि प्रयत्न केले पाहिजेत की जेणेकरून आपल्या अनबान शानला कुठल्या पद्धतीने गालबोट लागणार नाही आहे. आणि याला जग अगदी डोक्यावरती घेत असतं मित्रांनो, याला जग प्रेम करत असतं. म्हणून जगाचं प्रेम पाहण्यासाठी तुम्ही प्रेम दिलं पाहिजे, तुम्ही तसं परफॉर्मन्स दिलं पाहिजे. ते परफॉर्मन्स कसं होईल बघू आपण शेवटच्या षटकासाठी आता. कारण 3 षटकामध्ये धावा झाल्यात त्या बरोबर 14.25च्या वेगाने 43, 4 गडी बाद. आता शेवटच्या षटकामध्ये किती पद्धतीने, किती मोठ्या पद्धतीने आतिषबाजी होईल ते आपण बघूया आपल्या मैदानामध्ये. शेवटचं षटक हातातील गोलंदाज नरेश सज्ज झालाय, डेप्थ ओव्हरमध्ये आलाय, जबाबदारी घ्यावी लागेल. हे षटक म्हणजे ग्रामीण भाषेत आपण म्हणतो की हाणामारीचं षटक, आतिषबाजीचं षटक. आणि क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आमच्या चिमुकला सुद्धा आलेले आहेत. बघा आपण पाहताय शालेय ड्रेस घालून त्या सुद्धा आल्यात. भविष्य त्यांचा सुद्धा आहे, कारण लेडीज क्रिकेटला सुद्धा फार मोठे सुखीचे दिवस आलेत. पंचांनी नोचा इशारा केला इथे हाईक फॅक्टरसाठी, ओव्हर द वेस्टसाठी. दोन्ही पंचांनी एकाच वेळेला सिग्नल दिला आणि तिसऱ्या पंचाची मागणी, बॉलरचं तिथे ॲक्सेप्ट आलेला आहे. चॅलेंज केले त्यांनी की आम्हाला मान्य नाही. आणि हा निर्णय गेला सुप्रीम कोर्टामध्ये. तिकडे आमचे आता जज असतील अण्णा. या अण्णा बहुतेक अन्न खायला गेले असतील, दुपारचं अन्न. आमचे आयोजक समिती एखादं या आपण आयोजक मंडळ
आणि हा निर्णय आपण त्या निर्णयात शिक्कामोर्तब करा. या तानाजी भाऊ आपण पण या. अनेक मान्यवर इथे आनंद घेत आहेत. चिमुकल्या बघा आपण पाहतोय. या बाळांनो या रे या, लवकर भरभर सारे या, मजा करा रे मजा करा, आपली स्पर्धा समजा. स्मृती मंदना काय खेळते, हरमप्रीत कौर काय खेळते, सर्व वेगळं सांगायची. मिताली राज अगदी फार इंडियन क्रिकेट जगाला आदर्श बनत आहे, मग लेडीज असो जेंट्स क्रिकेट. सर डीप होते सर, डीपर आहे, फेअर डिलिव्हरी. इट इज फेअर डिलिव्हरी. ड्रीप आणि ड्रीप दोन्ही पण होतोय, ड्रीप डीप दोन्ही पण. आणि हा चेंडू जोडला जाईल. पुढचा राऊंड विकेट टर्न केलाय, जबरदस्त पायांची कमाल आणि धमाल बॅट्समनची. येतो हा कमालीचा षटकार. टप्पा पण अगदी शॉर्ट ऑफ लेन दिला आणि अगदी दिशाहीन चेंडू असताना टर्न केला, फक्त बॅटचा फेसचा वापर केला आणि तो चेंडूचा वेग होता तो वेग डबलचा झाला जेव्हा बॅटच्या तो पट्ट्यात चेंडू आला, मिडल झाला आणि चेंडू ट्रॅव्हल झाला लॉंग लेग आणि फायनिंगच्या दिशेने. तिथे बघितलं षटकार. धावसंख्या अर्धशतक कंप्लीट, 50 कंप्लीट. अभिनंदन वाघाची वाडी. 4 गडी बाद 50 धावसंख्या. चेंडू पडलेत फक्त 2, अजून 4 चेंडू शिल्लक आहेत बहुतेक या इनिंगचे. मला करण कडो के सांगतायत. के फार मोठा सिंगर होऊन गेला आणि हा करण आहे. तडप तडप के तो गाणं त्यांनी गायलाय. लुट गए हम दिल दे चुके सनम. के लवकर निघून गेले. फार आवाज सुंदर होता के यांचा. कृष्ण कुमार असं त्यांचं नाव. के इथे मात्र 2 धावा आल्या आणि 2 धावांनी धावसंख्या 52 वरती पाहतो आपण. 4 गडी बाद. वाघाची वाडी. मला बुटेरे सर म्हणाले की ह्या संघामध्ये फार ताकद आहे, परंतु तसं पाहता तलेवाडी संघाने अगदी थोडंसं डांबून ठेवले म्हणू शकतो. तितके मोठे फटके मारू नाही दिले. जी क्वालिटी होती इथे मात्र पुन्हा एकदा पुलचा प्रयत्न. तिथे फिल्डर अगदी बचाव करतोय. अरे मित्रा पुढे यायचा आहे, झेलचा प्रयत्न तर करा आधी. फक्त धावा वाचवायचा प्रयत्न करणं चुकीचं असतं. तुम्ही आधी झेल नाही मिळाला तर धावा वाचवा. तुमचं प्रसंगावधान राखायचं असतं. प्रेझेन्स ऑफ माइंड त्याला म्हटलं जातं. पण तो धावा वाचवण्यासाठी तिथे भर दिला. धावसंख्या 2 भरलेली आहे. नरेश कडोनी धावसंख्या सांगतात 54 वर. 4 गडी बाद 54. आमचे सरपंच साहेब सुद्धा बघा, ते सुद्धा बसत नाहीत आल्यापासून बघतोय मी. त्यांना सुद्धा असं झालं की मला पुढचा उद्याचा दिवस सुद्धा आधी व्यवस्थित कसा हँडल करता येईल. माझे पाहुणे येणार. तिथे मात्र चेंडू पायाला आदळलाय. विकेट किपर आला होता तिथे सिली पॉईंटच्या दिशेने. जागे होतं चेंडू घरगत असताना. दिवसा डोळ्यात चोरी. लेग बायचा इशारा बघा, ती ऍक्शन बघा सरांची. लेग बायच दाखवतात की मला लाद दाखवतात सर. तसं नाहीये, त्यांचा रिस्पेक्ट आहे. आम्ही जोक करतोय. त्यांची ॲक्शन आहे वेगळी, प्रत्येकाची शैली असते. आणि शैलीदार पंच आहेत. टुनक उडी पण मारतात. ते सुद्धा डान्स चांगलं करतात. भावड्याचा डान्स तर पाण्याजोगा असतो. भावड्या उद्या डान्स करतील असं वाटतंय. फायनलला फायनली भावड्याचा डान्स येणार आहे उद्या. धावसंख्या 55. 4 गडी बाद. आम्ही एकत्र खेळलोय खूप मित्रांनो, खूप खेळलोय. परंतु मला लवकर कॉमेंटी करायला लावली यांनी. त्यांना आवडलं काय, आवाज चांगला असेल, कारवेचा बोलतो छान बाबा, पोपट आहे बोलण्यामध्ये, बसवलं मला कॉमेंटी. बघ ते खेळतात अजून. आमचे उमेश केणे, भावड्या सर, अण्णा हे एकत्र केले. मनोज पथारे बिरवाडीचे. ही सर्व मजा आहे क्रिकेटची आणि क्रिकेट आपण पुढे घेऊन चालू. इनिंग समाप्त झाली आणि मला नरेश करण कडो सांगतो की धावसंख्या 55 आणि जिंकण्यासाठी 56 धावांचं टार्गेट आहे. 30 चेंडूंमध्ये तळेवाडी संघापुढे 56 धावांची गरज 30 चेंडूंमध्ये. चला तर सरपंच साहेबांचं गाणं सुद्धा ऐकायला मिळालं. त्यांची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. फार मोठं ज्यांनी तुम्हाला व्यासपीठ निर्माण करून दिलं मित्रांनो. हे प्लॅटफॉर्म तुम्हाला अगदी संधी दिलेली आहे. त्या संधीचं सोनं करा. या सामन्यामध्ये कोणता संघ सोनं करेल बघायचं आहे. आपण पाहिले की पहिली इनिंग समाप्त झाली
आर्या इलन जय हनुमान वाघाचीवाडी संघाने धावसंख्या उभ्या केल्या 55 आणि 56 धावांचं टार्गेट सेट केले. तलेवाडी संघापुढे आव्हान दिले 30 चेंडूमध्ये 56 धावांचं. हे आव्हान कशा पद्धतीने तलेवाडीचे बॅट्समन पार करतील की ज्या 55 धावा उभ्या केल्या त्या धावांचं संरक्षण करेल वाघाचीवाडी संघ हे आता आपल्याला ऐकवतील. आपल्या परिसरातील एक जबरदस्त उभरते समालोचक, त्यांचा सुद्धा गोड आवाज आहे, शब्दसाठा सुंदर आहे, शब्दाची फेकन चांगली आहे आणि नक्कीच येणारं भविष्य सुद्धा त्यांचं उज्ज्वल आहे असं मी त्यांना सदिच्छा देतो, आशीर्वाद देतो. कारण मी वयाने फक्त मोठा आहे, बाकी आपण क्वालिटीमध्ये कोणाच्यापेक्षा मोठा नसतो, कारण जगात कधीच कोणाला कमी लेखाचं नाही मित्रांनो. त्यामुळे कुमार बाबरे सुद्धा तुम्हाला आता मंत्रमुग्ध करेल. इनिंगमध्ये 56 धावांचं टार्गेट आहे. ऐकूया आपण त्यांचा सुमधुर कर्णमधुर आवाज. वेलकम कुमार. मॅचला सुरुवात. धन्यवाद मनोज कारवे सर, ज्यांचा आवाज आपण ऐकत होतात खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. लगेच लेजेंड समालोचक आहेत आणि त्यांचा देखील आभार व्यक्त करतो. आज संपूर्ण दिवसात त्यांचा आवाज ऐकायला मिळेलच, परंतु उद्याच्या दिवसामध्ये देखील त्यांचा आवाज ऐकायला मिळेल. ऑनगोइंग मॅचकडे जातोय. एका साईडला तलेवाडी त्यांच्या विपक्ष आर्या इलेव्हन जय हनुमान वाघाचीवाडी दोन संघांच्या दरम्यान हे मॅच आपण पाहतोय. मॅचला झाली सुरुवात. षटक क्रमांक 1 मध्ये आपण बॉलिंग मार्कवर आपण गोलंदाज नंदूला पाहतोय आणि एक दानशूर व्यक्तिमत्व मानुली गावचे विद्यमान सरपंच नामदेवजी कडव साहेबांच्या वतीने एटीएम देखील आता खुल्लं झालंय. तलेवाडी संघाच्या प्रत्येक बॅटरसाठी लागोपाठच्या 3 षटकांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज सन्माननीय नामदेवजी कडव साहेबांच्या वतीने अलाउन्स झाले आणि त्यांच्या वतीने नक्कीच हे कॅश प्राइज दिलं जाईल. कोणताही बॅटर या ठिकाणी 3 षटकार कंप्लीट करीत असेल तर नक्कीच त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज. खेळाच्या पूर्वार्धामध्ये 55 धावा टीमच्या स्कोर कार्डवर जोडल्या गेल्या. 56 धावांचं लक्ष या टीम समोर ठेवलं जाते. म्हणजे तलेवाडी संघासमोर चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग सातत्याने या विभागात तलेवाडी या संघाची पाहायला मिळत असते, परंतु आज कशा प्रकारचा खेळ हा मॅच मध्ये पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल ऑन साइडला इथे दिशा दिली आणि बॉलला थेट पाठवून दिलाय सीमा पार. हा येतोय फुल टॉसवर फुल टॉल वसूल करणारा भव्य षटकार. नक्कीच कॅश प्राइज मध्ये चेंज देखील आता होताना पाहतोय, कारण की लागोपाठचे 3 षटकार जर ठोकले तर सन्माननीय नामदेवजी कडव साहेबांच्या वतीने तब्बल 1100 रुपयाचं कॅश प्राइज आणि लागोपाठचे 3 चौकार जर ठोकले तर नक्की तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज ऑन झालंय.
एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत गेले 3 दिवस ज्यांच्या माध्यमातून भरपूर पारितोषिक देखील आपण पाहतोय. समोर लॉफ्ट केले, लोंगावमध्ये ट्रॅव्हल केले, एक्झिक्यूट केला होता, फटका गॅप शोधला होता. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. चांगलं इथे फ्रंट फूटवर आगे पुढे केला आणि बॉलला समोर पाठवण्यामध्ये यश प्राप्त केलं होतं. पण चांगली फिल्डिंग म्हणायला हरकत नाही आहे. लोंगावचा क्षेत्ररक्षक लोंगांमध्ये आला, बॉलला अडवलं शेवटच्या मोमेंटला. तोपर्यंत 2 धावा देखील पळून पूर्ण करताना पाहतोय. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या जी मात्र 11 या आकड्यावर. रोशन आणि गणेशची जोडी पाहतोय मैदानामध्ये बॅटिंग करत असताना. नक्कीच एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करण्यासाठी या मैदानामध्ये एंटर झालेत आणि भरपूर चांगला खेळ सातत्याने त्यांच्या माध्यमातून या विभागात आपण उल्लेख देखील केलं होतं, चर्चा देखील केलं होतं. आणि त्याचा अनुषंगाने चांगली फलंदाजी देखील करताना या 2 खेळाडूंना पाहतोय. रोशन आणि गणेश बॉलिंग मार्क षटक क्रमांक 1 मध्ये भरपूर चांगली कामगिरी करताना नंदूला देखील पाहिलं, कारण की P1चं षटक होतं. P1च्या षटकामध्ये थोडं प्रेशर होतं, परंतु माइंड सेट केलं, मनोबल देखील आता वाढलं असेल नंदू या गोलंदाजाचं, कारण की फक्त आणि फक्त 11 धावा खर्च केला. पुन्हा एकदा त्याला इन्व्हाइट केलं जाईल का हा देखील मोठा प्रश्न असेल. परंतु सध्याच्या घडीला षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग मार्कवर प्रतीक याला इन्व्हाइट केलं. राईटम लेफ्टम राऊंड द विकेटने गोलंदाजी मार्कवर प्रतीकला इन्व्हाइट केलं जातं. पहिला बॉल ऑन साईडला अलोन द कार्पेट डीपमध्ये पेट्रोल प्रोटेक्शन देखील सेट आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी वेगाने केला जातोय आणि 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जातात. एकेरी दुहेरी धावीला देखील तितकंच महत्त्व दिलं जाते. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये 13 या आकड्यावर जाऊन पोहोचले. एक माफक असं आव्हान म्हणायला हरकत नाही, कारण की खेळपट्टीचा विचार केला गेले 3 दिवस आपण नक्कीच या ठिकाणी लो स्कोरिंग मॅच आतापर्यंत डिफेंड झाल्या नाही आहेत. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर झोनमध्ये गॅप केला. 2 क्षेत्ररक्षकांना चेस मोठी होती, पाठमोरा करत होते, परंतु चांगलं जजमेंट, चांगलं कलेक्शन देखील पाहायला मिळतंय. तोपर्यंत वेगाच्या साह्याने धावफलक आता सध्या फ्लाईट होताना देखील पाहतोय तलेवाडे या संघाची. प्रतीक या ठिकाणी कमबॅक करावा लागेल. विकेट घेणं तितकंच महत्त्वाचं राहील, कारण की टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की आपण सकाळी देखील चर्चा केली होती. विकेट जर आली नाही तर मॅचमध्ये डोक्याची घंटा देखील वाजू शकते. कोणत्याही क्षणाला, मोक्याच्या क्षणाला मोठे फटके देखील खेळले जाऊ शकतात. इतकी ताकद ओपनिंग खेळाडूकडनं असते आणि ओपनिंगसाठी जेव्हा कोणताही फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असतं त्याच्याकडनं भरपूर अपेक्षा मात्र असतात. आणि हे काम सध्याच्या घडीला मैदानामध्ये रोशन आणि गणेश करतोय. हाफ ट्रॅकर बॉल, परंतु यावेळेस ऑफ स्टंपला सोडून जाणारा बॉल पंच आमच्यापर्यंत दर्शवताना 2 हात समांतर धाव मिळेल. अवांतर एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल. सध्या तलेवाडी हा संघ इन ॲक्शनमध्ये धावसंख्या 17 या आकड्यावर. अगदी खोलात क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर करताना प्रतीकला पाहतोय. प्रतीकचं देखील कौतुक करायला हरकत नाही आहे. सध्या चांगली बॉलिंग ज्याच्या माध्यमातून सातत्याने अरिया 11 जय हनुमान वाघाचुवाडी या संघासाठी चांगले योगदान आणि चांगली चोखरित्या भूमिका देखील आपल्या संघासाठी करत असतो. आणि आज देखील भरपूर चांगली अप्रतिम टप्पा आणि लाईन या ठिकाणी शोधल्या. त्या टप्प्यावरती गोलंदाजी करताना गोलंदाज प्रतीकला पाहतोय. वाटतं बॉलिंग समोर केलाय, लाफ्टर फटका एक्झिक्यूट केलाय. लोंगांमध्ये क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन त्या ठिकाणी सेट आहे. अगदी घरपोच सेवा, विकेटचं पतन टिपला जाईल आणि संपला जाईल. गणेश बॅटरचा खेळ. गणेश बॅक टू द डगआउट. फटका केलायचा होता चांगल्या पद्धतीने. ते एलिव्हेशन थोडं कमी पडलं, त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस करावी लागली बॅटर गणेशला. आता मैदान सोडण्यास भाग पडलाय. षटक क्रमांक 2 मध्ये भरपूर चांगली या कामगिरी सातत्याने उल्लेख देखील करतोय. प्रशंसना करावी तितकी कमी या मॅच मध्ये प्रतीक गोलंदाजाची. 17 धावा. आता मॅचचं इक्वेशन हळूहळू बदलत चाललंय, म्हणजेच थोडं तलेवाडी संघासाठी देखील सध्या अवघड होत चाललंय या मॅच मध्ये. जय हनुमान बांदिवली संघाचा कॅप्टन आणि काचकोळी संघाचा कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस देखील संपन्न करत आहोत. आपण एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये उडवला बॉल, बिगिट करायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एका टप्प्यावर बॉलला गॅदर केलं. फेकी देखील ॲक्युरेट पाहायला मिळते. तोपर्यंत की एक सिंगल सध्या
एकेरी दुहेरी धावेला देखील तितकंच महत्त्व दिलं जातं. टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की एक एक धाव्याने देखील धावफलक पुढे सरकत असतं. कोणत्याही क्षणाला मोठे फटके जर आले त्या मॅचमध्ये एक चांगला टार्गेट देखील सेट होऊ शकतो. काचकोली संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. तर बांदिवली संघ आपणास विनंती असेल आपला कॅप्टन पाठवा प्लीज. बिग बॅटल आपल्या भेटीला येईल. एक एक सामना दोन्ही संघांनी जिंकलाय. भरपूर चांगला खेळ बांदिवली संघाचा चॅम्पियन संघ आहेत खऱ्या अर्थाने. मसा परिसर या असोसिएशन मध्ये जर पाहिलं तर बांदिवली संघ सर्वात जास्त बक्षिसं पटकवणारा हा संघ असेल बांदिवली संघ. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 या आकड्यावर. नंदू बॉलिंग मार्कवर आपण उल्लेख केला होता की पुन्हा एकदा पाचारण दिलं जाईल नंदू या गोलंदाजाला आणि तेच काम पुन्हा एकदा कॅप्टनने केलंय. बाकफूटवर कट करायचा प्रयत्न. विकेट किपरचं जजमेंट भरपूर चांगलं पाहायला मिळतंय. विकेट किपरच्या भूमिका देखील महत्त्वाची असते आणि तीच वक्रित्या भूमिका देखील सध्याच्या घडीला आपण या खेळाडूच्या माध्यमातून पाहतोय. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल एक डॉट बॉल देखील मॅचमध्ये महत्त्वाचं राहतील. चला बांदिवली संघाचा कॅप्टन विनंती असेल. काचकोली संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. ओहो डिरेक्ट लीड करण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न फसला जातोय. असफल चुकीच्या एंडला आलेला हा थ्रो असेल. थोडंसं जर आपण पाहिलं तर एका बॅटरला सातत्याने टार्गेट केला जातो. त्याची विकेट घेण्यासाठी सापळे देखील रचलं जातात आणि विकेट महत्त्वाची असते प्रत्येक मॅचमध्ये आणि सध्या तेच काम आणि ते प्रयत्न अथक प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत परंतु प्रयत्नांना यश मिळत नाही. ऑनसाइडला इथे कलात्मक फटके देखील सातत्याने केले जातात परंतु आता सध्या पुन्हा एकदा ऑन द राईस फटका केल्याचा होता. त्यानंतर पंच आमच्यापर्यंत व्हाईट बॉलचा इशारा देखील दर्शवताना डाऊन द लेग स्टिक त्या सोडून जाते बॉल. एक्स्ट्राची धाव देखील टीमच्या खात्यामध्ये ॲड होताना देखील पाहतोय. बॅटिंग करत असताना तलेवडे संघासाठी नंदू नेक्स्ट बॉल असेल. अगदी खोलात बॉल होता. पुढ्यात टाकला होता. सेमी अलीकडे खेळण्याचा प्रयत्न. इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक होता. कॅचेस मीन द मॅचेस सातत्याने क्रिकेटमध्ये सांगलं जातं परंतु त्या चुका तुमच्याकडनं जर सातत्याने होत असतील तर कुठेतरी खडतर प्रभासाला या ठिकाणी तुम्ही सुरुवात केली आहे. कारण की एक एक विकेट देखील क्रिकेटमध्ये महत्त्वाची असते. ज्याचे कॅच सोडली जाते तेव्हाच मात्र शेवटच्या क्षणाला चटके देऊन जातो. असं क्रिकेटमध्ये भरपूर वेळा घडलंय परंतु आज मात्र काही मांडुळकर चषकामध्ये असं चित्र पाहायला मिळेल का. 21 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. मॅचचं इक्वेशन पाहिलं 15 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील. 15 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 35 धाब्यांची आवश्यकता. अवघड होत चालला. ऑन साईडला इथे ऑन द रन फटका केला आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन त्या ठिकाणी सेट आहे. पेट्रोलिंग भरपूर चांगली पाहायला मिळते आरकेच्या माध्यमातून. तोपर्यंत बेगाने 2 धावा पळून पूर्ण करण्याचा धाडस आणि मानस या ठिकाणी केला होता आणि त्या ठिकाणी नक्की 2 धावा देखील पळून पूर्ण होताना पाहिल्या. चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट. जिबाच्या आतंकेने आणि जिबाच्या आतंकेने प्रयत्न देखील करताना आपण 2 फलंदाजाला पाहतोय. हो फुलटास बॉल होता. इथे फटका केल्याचा होता. अगदी क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जाईल. थोडा मिस्टेक पाहायला मिळते. मिसअंडरस्टँडिंग देखील सातत्याने पाहायला मिळते. गोलंदाज आपले काम करतात परंतु क्षेत्ररक्षकांची साथ देखील तितकीच महत्त्वाची असते परंतु क्षेत्ररक्षक थोडं मॅचमध्ये गोलंदाजांना साथ देत नाही. परंतु नक्कीच आपण नंदूच्या गोलंदाजीचा विचार केला तर भरपूर चांगली गोलंदाजी देखील नंदूच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. ऑन साइडला फटका बोलवलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉलला थेट पाठवून दिला सीमा पार. स्पीड साबून बॉल आउट ऑफ द ग्राउंड. हा तो ब्रँडेड षटकार. टक्क असा आवाज देखील आला पाहायला मिळाला. स्पीड साबून जो मात्र पाहायला मिळतोय. वाटतं बॅटिंग चांगला इथे स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी पुढ्यात बॉल होता परंतु त्याला खेचून काढलाय. ठोकून काढलाय आणि बॉलला थेट पाठवून दिला सीमा रेषा पलीकडे. पाहता 3 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये धावफलकावरती धावसंख्या 31 या आकड्यावर जाऊन पोहोचले आणि जिंकण्यासाठी अजूनही 12 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील आणि या 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 25 धाब्यांची आवश्यकता असेल. टॉसला या ठिकाणी आपण टॉसचा कार्यक्रम देखील संपन्न करत आहोत. मान्यवरांच्या शुभ असते. काचकोली संघ या ठिकाणी टॉस जिंकतोय. प्रथमतः चूज द फील्ड इन्व्हाइट केले बॅटिंगसाठी ते बांदिवली या संघाला. आपण देखील रेडी राहा. नेक्स्ट मॅच बिग बॅटल रंगेल. चर्चा देखील केली होती आणि भरपूर चांगली मॅच रंगेल. 2 चॅम्पियन संघ आहेत.
इन ऍक्शन मध्ये. ओहो यावेळेस बाटची कडा. ओहो यावेळेस चर्चा नाही. या कॅच जर पकडली असते मित्रांनो तर नक्कीच कॅच ऑफ द टुर्नामेंट आणि कॅच ऑफ द डे म्हणायला हरकत नव्हती. काय प्रयत्न होते, प्रयत्नांना दाद द्यावी लागेल, संघर्षाला दाद द्यावी लागेल, चिकाटीला दाद द्यावी लागेल, परंतु नक्की कॅच पकडू शकला नाही. तरी देखील कौतुक करायला हरकत नाही. पहिल्या बॉलवर विकेट घेण्याची संधी या ठिकाणी निर्माण झाली होती. कॅच ड्रॉप झालाय, परंतु प्रयत्न भरपूर चांगले पाहायला मिळाले होते. जीवाच्या आतंकाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कॅच घेण्याचा प्रयत्न, कारण की आज मला गावासाठी लढायचे, झुंजायचे. त्याच पद्धतीने प्रयत्न केले जातात. शॉर्ट आर्म पुल अँड सक्सेसफुल. बॉलला थेट पाठवून दिलाय डीप लॉंग लेग, बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय रोशन याने. 4 चौकार. माफ करा, योगेश असेल स्ट्रायकर एंडला. क्रिकेटमध्ये सातत्याने म्हटलं जातं डावखुरी हाताचा फलंदाज घातक मानला जातो आणि ती आक्रमकता देखील सध्या जी मात्र बॅटर रोशनकडे देखील पाहतोय धारण केले. पहिल्या बॉलवर चौकार वसूल केला, मनोबल देखील वाढला असेल, कारण की टार्गेट या ठिकाणी खूप मोठा आहे आणि टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी या ठिकाणी अथक प्रयत्न करावे लागतील. ऑन साईडला पुन्हा एकदा बोलवलंय कॉपी बुक स्टाईलने फटका केलेला. डीपमध्ये प्रोटेक्शन त्या ठिकाणी सेट आहे. चांगली या फिल्डिंग देखील पाहायला मिळते. बॉलला देखील गॅदर केले, फेकी देखील ॲक्युरेट पाहायला मिळते. तोपर्यंत या ठिकाणी फक्त 2 धावा ज्या मात्र इक्वडल्या जातील. 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 37 या आकड्यावर. 37 लॉस ऑफ 1 विकेट, 37 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. पुन्हा आता शॉर्ट बॉल होता, ऑन साईडला बोलवला आहे या ठिकाणी. नक्कीच बॉलला पाठवून दिला सीमा पार. हा देखील येतो 4 चौकार. बेचाळीस धावा टीमच्या स्कोर कार्डवर असतील. मॅच मध्ये इक्वेशन पाहिलं तर नक्की 8 बॉल आणि जिंकण्यासाठी 14 धाब्यांची आवश्यकता. पुन्हा एकदा मॅच मध्ये परत आणलं. एकटा खिंड लढतोय आपल्या संघासाठी, आपल्या संघासाठी तारणहार बनतोय. या मॅच मध्ये योगेश नावाचं वादळ अक्षरशः मैदानामध्ये घुंगावतंय. पुन्हा एकदा या नावाचा परिचय आणि आपल्या संघाला या ठिकाणी सांगून देतोय योगेश बाटर अजूनही मी मैदानामध्ये आहे. हे नक्कीच याचं चोख प्रत्युत्तर. पुन्हा एकदा मॅच मध्ये वापसी. थोडासा स्ट्रगल करत होते षटक क्रमांक 3 मध्ये, परंतु षटक क्रमांक 4 मध्ये पुन्हा एकदा परत आणलं जातं या मॅच मध्ये तलीवाडी संघाला. योगेश बाटरने व्हॉट बॅटिंग. फुलटॉस बॉल होता. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने केल्याचा प्रयत्न. इनसाइड एजचा फटका आहे. क्षेत्ररक्षक दूरवर येतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील या ठिकाणी केला जातोय. यावेळेस पाहिलं तर नक्कीच फटका फसला होता. या ठिकाणी चेक केलं जाईल. नक्कीच प्रश्न उपस्थित असेल, मनामध्ये काक्ष देखील असेल आणि टेक्निकल टीम माऊली इव्हेंट्स यांच्या माध्यमातून नक्कीच चेक केलं जाईल काय घडलंय, काय बिघडलंय. मनामध्ये सातत्याने काक्ष असले की या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण माऊली इव्हेंट्सला तर पाहू शकतोच. हर्षदजी टोपले ऑपरेटिंगच्या भूमिकेत सातत्याने या चांगली चोखरित्या भूमिका ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत असते आणि या मुरबाडमधील एक नामांकित ऑपरेटिंग म्हणून त्यांची ओळख आता सध्याच्या घडीला बनले. नो बॉल असेल. उघडा डोळे पहा नीट येणारा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा या ठिकाणी फायदा घ्यावा लागेल आणि ज्याच्या अक्षरशः बॅटमंदा त्याची बॅट या मैदानामध्ये बोलते तो मात्र योगेश स्ट्रायकर एंडला पाहतोय. ओहो समोर पुढ्यात होता. सेमी अलीकडे उडाला बॉल. लोंगांमध्ये ट्रॅव्हल केलं, एक्झिक्यूट केलं, फटका गॅप शोधलाय आणि त्यावर प्रहार केलाय. बॉलला थेट पाठवून दिले लोंगान बाउंड्री लाईनच्या पलीकडे. योगेशच्या बॅटमन आलेला आणखीन एक दर्जेदार 4 चौकार.
फ्री हिटचा बॉल होता, संधी होती, संधीचं सोनं देखील करताना योगेश बॅटरला पाहिलं. 7 धाब्यांची आवश्यकता असेल. बॅटच्या टोला परत झाला, त्यानंतर बॉल पाठीमागे चाललाय. त्यानंतर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे बॅकवर्ड पॉईंटचा. एक सिंगल घेतली जाईल. एक दुहेरी धावेला देखील तितकंच महत्त्व दिलं जातं, कारण की मोठे स्ट्रोक खेळण्याची क्षमता देखील माझ्याकडे आहे हे देखील या मैदानामध्ये सांगून देतोय. परंतु एक धाव म्हणजे सेन्सिबल क्रिकेट खेळण्याची क्षमता देखील माझ्याकडे आहे. परिपक्वपणे नक्कीच बॅटिंग मैदानामध्ये करतोय, कारण की जेव्हा मोठे फटके घेत नाही तेव्हा डोकं शांत ठेवतं, स्वतःला सांगतो की आता मात्र नक्कीच सिंगल डबलने इथे काम चालेल. स्वतःमध्ये नक्कीच मनोबल वाढवतो. त्यानंतर ज्या टायमाला मोक्याच्या क्षणाला मोठे फटके देखील खेळले जातात, याच अनुषंगाने आपल्या संघासाठी तारणहार बनण्याचं काम देखील या मॅचमध्ये जो मात्र बॅटर योगेशने केलंय. आतापर्यंत 12 बॉल खेळलाय. 12 बॉलमध्ये 28 धाब्यांची खेळी देखील त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाली. आणि रोशन त्याला देखील चांगली साथ देतोय. चांगली संघर्षमय खेळली, कारण की रोशनच्या बॅटमधनं मोठाले फटके येत नाहीत, तर योगेशला स्ट्राईक रोटेट करायचं काम देखील हा मॅचमध्ये आपण रोशनच्या माध्यमातून पाहिलं. हे कॉन्ट्रीब्युशन आणि हे ताळमेळ हे खूप चांगलं असतं क्रिकेटमध्ये, कारण की टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की एक गाव एक संघ म्हटलं की फक्त एकच हिरो असतो आणि त्याच्यावर मोठी जिम्मेदारी असते. आणि स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवून या मॅचमध्ये खिंड लढला, एकटा लढलाय तो मात्र योगेश. फिनिशिंग टच देखील हा मॅचमध्ये देईल का, कारण की 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 5 धाब्यांची आवश्यकता असेल. चला विलंब करू नका, सातत्याने या सूचना देखील द्यायला लावू नका. षटक क्रमांक 5 मध्ये बॉलिंग मार्क तुषार याला इन्व्हाइट केलंय. सध्या नक्कीच संकट आलंय या गोलंदाजी करत असताना वाघाचीवाडी या संघावर संकटापासून दूर करण्यासाठी प्रत्येक डॉट बॉल आणि प्रत्येक विकेट आणि योगेशची विकेट महत्वाची राहील या मॅच मध्ये. पहिला बॉल यावेळेस ऑन साइडला केल्याचा प्रयत्न आणि क्लीन बोर्ड. क्रुशियल मोमेंटला आलेली विकेट, महत्वाच्या क्षणाला टिपले विकेट. योगेश बॅक टू द डगआउट. महत्वाच्या क्षणाला आलेली विकेट. मॅच मध्ये नक्कीच आपण उल्लेख केला होता. षटक क्रमांक 5 मध्ये तुषारला इन्व्हाइट केलं होतं या मॅच मध्ये वापसी करण्यासाठी. योगेशची विकेट महत्वाची राहील आणि ते जाणलं होतं आणि त्या प्रयत्नांना यश देखील मिळताना आपण गोलंदाज तुषारला पाहतोय. वाट कमबॅक मॅच मध्ये पुन्हा एकदा परत येऊ शकतो का. मॅच मध्ये धगधग आता वाढत चालली असेल, मात्र आता तलेवाडी संघाच्या खेळाडू कक्षामध्ये देखील थोडी शांतता पाहतोय. चिंतेची बाब देखील बनली असेल. मॅचचं इक्वेशन पाहिलं 5 बॉल 5 धाब्यांची आवश्यकता. एखादा डॉट बॉल एखादी विकेट जर पुन्हा एकदा आली त्या मॅच मध्ये नक्कीच पुन्हा एकदा स्ट्रगल करताना आपण तलेवाडी या संघाला पाहू शकता. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं होणार म्हणजे क्रिकेट. पल में राजा और पल में भिकारी बनाने वाला क्रिकेट. क्रिकेट म्हणजे अनिश्चितता भरलेला खेळ असतो. क्रिकेटमध्ये सातत्याने इतिहास देखील घडले जातात, कारण की 6 बॉलमध्ये 2 धावा डिफेंड होताना देखील पाहिल्या. 6 बॉलमध्ये 38 धावा लगवताना देखील पाहिल्या. चेस होताना देखील पाहिल्यात. याचंच नाव मित्रांनो क्रिकेट आहे. परंतु आज काय घडेल, 5 बॉल आणि 5 धाब्यांची आवश्यकता. मसा परिसर क्रिकेट असोसिएशन मध्ये एक नवा विक्रम आणि नवा इतिहास या ठिकाणी घडला जाईल का. ऑन साइडला पुन्हा एकदा अंतराळाचा फटका केला डीप मध्ये आणि त्या ठिकाणी नक्कीच जाणलं होतं. त्या ठिकाणी प्रोटेक्शन देखील सेट केलं होतं. एकेरी धावेने धावफलक पुढे सरकते. नक्कीच आता धावफलकावरती जाऊ शकते. 52 याकडे मॅच मध्ये रंगत वाढत चालले. 4 बॉल आणि 4 धाब्यांची आवश्यकता. एका साईडला तुषार नावाचा जब या ठिकाणी करावा लागेल. एका साईडला ज्याने आतापर्यंत चांगले 7 आपल्या संघासाठी दिले, रोशन नावाचा जब खेळाडू कक्षामध्ये देखील करावा लागेल. काय घडेल, एखादा मोठा फटकाला त्या मॅच मध्ये नक्की जिंकू शकतो तलेवाडी हा संघ. एखादा डॉट बॉल आला तर या मॅच मध्ये आनंद सेलिब्रेशन करू शकतो वाघाचीवाडी संघ. काय घडेल, बिग बॅटल. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका एक्झिक्यूट केला डीप मध्ये. अलाउन द कार्पेट प्रोटेक्शन त्या ठिकाणी सेट आहे. दुर्बनाला दुसरा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल. ओहो, या ठिकाणी संधी होती. संधीचं सोनं करू शकला नाहीये. मोचाकच्या क्षणाला विकेट घेण्याची संधी. रोशनची विकेट या मॅच मध्ये जर गेली असती, त्या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलं असतं म्हणजे वाघाचीवाडी या संघाने प्रयत्न करावे लागते. अशा मोमेंटला तुमच्याकडनं चुका होत असते तर कुठेतरी तुम्ही स्ट्रगल करताना देखील या मॅच मध्ये पाहतोय. तलेवाडी संघ इन मध्ये खेळताना पाहतोय. 3 बॉल आणि 2 धाब्यांची आवश्यकता असेल.
हो यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा आधी झोपला होता, त्यानंतर झोपायचा प्रयत्न देखील केला होता. गुडलँड स्पॉट मध्ये पडला, त्यानंतर टेक ऑफ घेतला, बॉल तीट जाऊन विसरतो विकेट किपरच्या हातामध्ये. हा आलेला डॉट बॉल, महत्वाच्या क्षणाला आलेला डॉट बॉल मॅच मध्ये सातत्याने रंगत वाढत चालले. हा जर डॉट बॉल विकेट जर आली तर मॅच मध्ये चित्र वेगळं पाहायला मिळेल. ओहो, लाऊड अपील केली जाते पंचांकडे, प्रश्न उपस्थित असेल, परंतु नक्कीच आता सध्याच्या घडीला मॅचचं इक्वेशन पाहिलं तर एक बॉल आणि जिंकण्यासाठी एका धाब्याची आवश्यकता. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम मानवलीकर चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा देखणा सोहळा दिवस क्रमांक 3 मध्ये ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय आणि ही मॅच देखील एन्जॉय करतोय. नक्कीच आता सध्या आपण पाहिलं तर दोन्ही टीमवर इथे प्रेशर असं, एखादी विकेट आली मॅच मध्ये जिंकू शकतो वाघाची वाडी या संघ, आणि एखादा रन्स या ठिकाणी जर कंप्लीट झाला तर या मॅच मध्ये जिंकू शकतो तलेवाडी संघ. काय चाललं असे गोलंदाज तुषारच्या मनामध्ये, काय चाललं असे फलंदाज राजच्या मनामध्ये. एक बॉल एका धाब्याची आवश्यकता. धक 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 वाढते मॅच मध्ये. एक बॉल एका धाब्याची आवश्यकता असेल. चला विलंब करू नका, कारण की वेळ वाचवणं तितकंच महत्वाचं राहील. प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचा देखील पैसा बसूल सामना आणि कलात्मक देणारी विकेट जी महत्वाची विकेट होती, त्यानंतर या मॅचचं चित्र पलटलं गेलंय. एक बॉल एक रन. ओहो, यावेळेस या ठिकाणी एक धाव कंप्लीट होईल का? ओहो, घडलंय का या मॅच मध्ये? ओहो, आता विचार करावा लागेल, विचार करण्यास भाग पडलाय. विकेट घेण्याची संधी होती, मॅच जिंकायची संधी होती आणि इथे घडलंय का? एक बॉल एका धाब्याची आवश्यकता असणार रनआउटची विकेट, संधी गमावले आणि हा सामना देखील गमावलाय. हार्ड अँड टफ लक. वाघाची वाडी संघ, कॉंग्रॅच्युलेशन तलीवाडी संघ. तुषासाठी जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. वॉट बॉलिंग, जीवाच्या आतंकाने मात्र प्रयत्न देखील करताना पाहिले, परंतु अपयश आलं पदरी. अडकेच या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं वाघाची वाडी या संघाला. तुम्हाला देखील